नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, पहा आज तर मैत्रिणींनो तुम्हाला अशी एक डिश दाखवणार आहे आज. गॅस चालू करता पोटभरीचं जेवण किंवा पोटभर तुम्ही खाऊ शकता एक डिश अशी. तर पहा, तुम्ही गॅस न चालू करता मी दाखवणार आहे तुम्हाला, आणि कधी खायची ती ते पण सांगणार आहे. तर पुढे पहा आता काय करते मी. तर इथे मी कैरी घेतलेली आहे. कैरी जराशी पिकत आलेला आंबा आहे, म्हणजे कडकच आहे पण लाल झालेला आहे आतमध्ये. तो आंबा घेतलेला आहे आणि ते मी चिरून घेते. उभ्या उभ्या खाप्या काढायच्या. पहा, अशा पद्धतीने काढायच्या. एक आंब्याची, तोतापुरी आंबा आहे त्या आंब्याचं करायचं आहे. तुमच्याकडे कुठलाही असला तरी चालेल, तोतापुरी नसला दुसरा असला तरी चालेल, किंवा आंबा नसला तरी दुसरं काही असलं तरी चालेल. तर माझ्याकडे होता आंबा, तुम्हाला ते दाखवते आता. आंब्याचं पासून बी काय काय होते ते. आंबा नसला तर तुम्ही त्याच्यात दुसरं काहीही घालू शकता. तुम्हाला सांगते काय काय घालायचं दुसरं, ते ऑप्शन आहे त्याच्यावर. पुढे पहा आता आंबट आंबा आहे, आंबट गोड आहे ना, मग त्याच्याबदली काय दुसऱ्या डिशमध्ये घालायचं ते पण दाखवते तुम्हाला. तर ही सर्व कापून घेतलेले लांबड्या लांबड्या खापा कापलेल्या आहेत मी. पहा, छान दिसतात ना, अशाच कापलेल्या आहेत. तर भरून घेते एका भांड्यामध्ये, म्हणजे मिक्सिंग बाउल आहे काचेचा, त्याच्यात भरून घेते. आता हे ठेवलेलं आहे. आता पुढे मी घेते आता काकडी. तर हे बाजूला ठेवते लगेच, आणि काकडी घेते. काकडीच्या अशा खापा केलेल्या आहेत. आंब्याचे केलेत ना तेवढ्याच करायच्या. पहा, अशा चिरून घ्यायच्या. तुम्हाला हवे तेवढी काकडी घेऊ शकता. सर्व मी कापून घेते. ही डिश खाण्याला म्हणजे खूप महत्त्व आहे. ह्या डिशमुळे वजन कमी होतं. ह्या डिशमुळे तोंडाला चव येते, ताटाची शोभा वाढवती, आणि लहान मुलापासून तर मोठ्यांना आवडणारी डिश आहे. तुम्ही अनेक प्रकारची वेगवेगळे पद्धत करू शकता या डिशपासून. तर मी काय काय करते ते पहा, आणि कशी बनते ती पण पहा. तुमचं वजन तर धडाक्यात कमी होईल. पहा, म्हणतात ना झपाट्यात वजन कमी होतं, तसं हे वजन कमी होणार ही डिश जर खाल्ली तर. पण काय काय घालायचं, तोंडाला चव आणणारी डिश आहे, खूप छान. तर मी एक काकडी घेतली होती, ती आता कापून घेतली, ती पण ठेवते तिथे आता. आता हे मिक्सिंग बाउल घेतलेली, ही कैरी आहेच आपली लांबडी लांबडी कापलेली कुठली. हे पहा, आता टाकले त्याच्यात. सांगते तुम्हाला पुढे काय करायचं ते. तर मी काकडी पण टाकली. टमाटरचे पण तसेच काप करून, हे मी घेतलेले गाजरचे पण तसेच काप केलेले आहेत त्याच पद्धतीने. हे टमाटर घेतलेले आहे, टमाटरचे पण तसेच काप केलेले आहेत, लांबडे लांबडे पहा या असे. आणि हे घेतला कांद्याचे पण तसेच काप केलेले आहेत, पातळ आणि लांबडे लांबडे. हे छान मिक्स करायचे आपल्याला. मैत्रिणींनो, डिश तुम्हाला आपण कुठलाही पदार्थ बनवतो तर ते दिसावं चांगला, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करायचं. आणि तो खायला तर चांगला लागतोच, पण दिसण्यावर पण असतं. जेवढा दिसेल तेवढा माणूस आवडीने खातो. भूक लागते, मग भूक लागली का ते कुठलंही जेवण असलं तरी चांगलं लागतं. मग जरा नाही टेस्टी असलं ना तरी पण छान लागतं दिसण्यावरच. तर हे पहा, तर मग मिक्स करून घ्यायची. कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी, आणि मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घेतलं. आता पुढे मी काय केलेलं आहे, मिरची, लसूण आणि मीठ थोडंच घातलं होतं. आता मीठ परत घालायला लागेल आपल्याला. याचा खरडा केला होता, म्हणजे टेचून घेतला खलबत्यात, आणि ते टाकायचे आपल्याला ह्याच्यात. आता हे पहा, चमच्यावर घेणार आहे. हे बघा, असा खरडा केला होता, आणि हा आता मी ह्याच्यात टाकणार आहे. हिरवी मिरची, लसूण सर्व असं, आणि कोथिंबीर टाकली होती जराशी. तर मिक्स करून घ्यायचं. तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे. मिक्स केलं छान मस्त. आता काय करायचं, तेल घ्यायचं एक पळीभर. आता ही पळीभर आहे माझं तेल. याच्यात टाकायचे जिरं, मोहरी आणि सफेद तीळ. जिरं, मोहरी आणि सफेद तीळ. हे बघा, छान सफेद तीळ टाकायचे. ह्याच्यात छान तडका झालेला आहे. आता ओतायचे त्याच्यात अर्ध.
अर्धं ओतायचं आणि मग वरून कोथिंबीर पण टाकायची जराशी, हे पहा. आणि मग परत ओतायचं. आहा, छान तडका बसलेला आहे खमंग. आणि आता हे छान मिक्स करायचं. तुम्ही अशी एवढं जर खाल्लं ना, दिवसभर खायला नको. एवढं जरी जर तुम्ही खाल्ला ना, तर दिवसभर जेवायचं नाही किंवा खायचं नाही. पोटभरीचा नाश्ता होईल आणि डाएटसाठी फार उत्तम. तुमचं वजन धडाक्यात कमी होईल असं जर खाल्लं तर. आणि तोंडी लावण्यासाठी पण घेऊ शकता किंवा जेवणाच्या बाजूला असं खूप मस्त रायता म्हटलं तरी चालेल, कोशिंबीर म्हटलं तरी चालेल. खूप छान दिसती पण खायला बी तेवढी चविष्ट. नक्कीच बनवून पहा एकदा. साध्या सोप्या पद्धतीत आहे, खूप छान दिसणारी पण आहे आणि आवडेल सर्वांना अशी आहे. तर नक्कीच तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा रायता किंवा कशी वाटली कोशिंबीर. नक्कीच मला कळवा. पहा बरं किती सुरेख दिसती. चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येऊ. मस्त बाय.